नमस्कार. ते घाशीरामचे दिवस या आपल्या मालिकेतल्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर श्यामला बनारसेंना. खरं तर त्यांची जेवढी ओळख करून द्यावी तेवढी कमीच आहे. त्या स्वतः एक मानसोपचार तज्ज्ञ आहेत, लेखिका आहेत, नाट्य अभ्यासक, समीक्षक आहेत आणि अभिनेत्री सुद्धा आहेत. नमस्कार श्यामलाताई. घाशीराम कोतवाल या नाटकाला 49 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता 50व्या वर्षात पदार्पण करताय हे नाटक. तुम्ही वयाच्या 10व्या वर्षापासून कला क्षेत्राशी निगडीत आहात. तुम्ही काम करता आहात. मला वाटतं राष्ट्रीय सेवा दलाच्या कला पथकात आणि त्याच्याही आधी मी वयाच्या 8व्या वर्षी एका नाटकात काम केलंय. तेव्हा साने गुरुजी ते नाटक बघायला आले होते आणि त्यांच्याकडून मला बिल्ला मिळाला. तरी माझी लहानपणची एक अगदी जपून ठेवलेली आठवण आहे. इतक्या लहान वयापासून तुम्ही नाट्य क्षेत्राशी संबंधित आहात. तुम्ही खूप नाटकांमध्ये कामं केलीत, खूप नाटकं वाचलीत आणि खूप कलाकार, लेखक यांच्या सतत सहवासात राहिलात. मग घाशीराम कोतवाल एक अभ्यास हे पुस्तक तुम्ही लिहिलं तर मुळात इतक्या सगळ्या नाटकांमधून घाशीरामवरच अभ्यास करावा, घाशीरामबद्दल इतकं अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक काहीतरी लिहिलं जावं असं तुम्हाला का वाटलं? त्याचं खरं एक कारण नाही आहे. कारण असं झालं की मी आधी केलेल्या नाटकांपैकी राजमुकुट हे सुद्धा शेक्सपियरचं मराठी भाषांतर आणि त्याच्यातही मी लेडी मॅकबेथ केलं होतं. मी अभ्यास म्हणशील तर त्यावेळेला मी जास्त अभ्यास केला होता. म्हणजे अगदी विद्यापीठाची लायब्ररी पण मी धुंडाळली होती लेडी मॅकबेथसाठी. किंवा तिकडच्या एका जॉन गिलगुडच्या बरोबर काम करणाऱ्या नटीचं मी रेकॉर्डिंग मुद्दाम आणून ऐकलं होतं. म्हणजे तेव्हा तर टेपच मिळायची. पण घाशीराम जेव्हा झालं तेव्हा घाशीराम इतकं वेगळं होतं, अनेक कारणांनी वेगळं होतं. म्हणजे एकीकडे मराठी प्रेक्षकाला जेव्हा लोककलांची आविष्कारशीलता कळायला लागली होती, म्हणजे तो माझा कलापथकामधला पण अनुभव होता सेवा दलाच्या, की लोककलांची जी सांगण्याची पद्धत असते त्याने प्रेक्षकांपर्यंत मुद्दा अगदी थेटपणे जातो. ती गंभीर नाटकाने उचलणं आणि त्याचा खेळतेपणा तसाच ठेवून गंभीर विषयच हाताळणं आणि तोही ऐतिहासिक विषय हाताळणं हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. घाशीरामच्या भोवती जे घडलं ना ते तर माझ्या कलाविषयक प्रश्नांना पण जाग आणणारं होतं. की आपण नाटक पाहतो म्हणजे काय करतो, कलानुभव म्हणजे काय, नाट्यरचना म्हणजे काय असतं, अशा अनेक गोष्टींनी मला घाशीरामविषयी लिहायला प्रवृत्त केलं. आणि जसजसं मी त्याच्या खोलात गेले तसं 4 मुद्दे माझ्या लक्षात आले. एक म्हणजे ते ऐतिहासिक नाटक आहे, ऐतिहासिक विषय आहे त्याच्यामध्ये. आणि आधीची सगळी ऐतिहासिक नाटकांची परंपरा प्रामुख्याने इतिहास गौरवाची आहे. तर ऐतिहासिक असून गौरववादी नव्हे, इतिहासावर प्रश्न विचारणारं नाटक झालं. नंतर लोककलांचा त्याच्यामध्ये वापर आहे, शैली लोककलांची आहे, धाटणी लोककलांची आहे. आणि लोककलांवर आधारित जे जे रंगकाम होत असेल ते प्रामुख्याने संदेश देणार असायचं. थेट टाटा आणि वाटा कुठं आहे आमचा वाटा असं गाणं म्हणणारे लोक त्याच्यामध्ये असायचे. तर लोककला धिष्ठित असून संदेशवादी नव्हे. घाशीराम मधून हे बरोबर ते चूक असा कुठलाही संदेश येत नाही. तिसरं म्हणजे ते प्रायोगिक नाटक होतं.
प्रायोगिक संस्थेनेच ते करायला घेतलं होतं. आणि प्रायोगिक नाटकांचा समजा 60च्या दशकातला जो प्रवास होता तो प्रामुख्याने गंभीर विषय आणि अनवट हाताळणी, आणि त्यामुळे लोक साधारणपणे तिथून गंभीर आणि काही कळलं नाही बुवा असं ह्याच्यामध्ये बाहेर यायचे आणि मग त्याची उकल हळूहळू करायचे. तर प्रायोगिक असून रंजन विन्मुख नव्हे. आणि तेंडुलकरांनी स्वतःच्या लेखनामध्ये जो मोरा ओलांडला, म्हणजे तेंडुलकरांच्या एकांकिका जरी पाहिल्या तरी अगदी 4 दिवस सारखी एकांकिका ज्या तऱ्हेने आपल्याला सूक्ष्मपणे त्या कॅरेक्टरकडे बघायला लावते, आणि तो एक तिरकसपणा त्या दृष्टीला जो होता तो त्याने याच्यात टाकून दिला. म्हणजे तेंडुलकरी नाटक असून तिरकस सूक्ष्मतेचे नव्हे, असे या 4ही मुद्द्यांवर घाशीराम वेगळं होतं. आणि म्हणजे माझ्या मताने त्याने स्फोट घडवले ते याच्यामुळेच. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की तो एक 4 बारांचा फटाका होता, की फक्त एका मुद्द्यावर नाही, प्रत्येक मुद्द्यावर त्याच्यामध्ये फटाका उडायला भाव होता. हा एक भाग झाला. आणि नाटकाच्या अनुभवाबाबत तिथपर्यंत मी जो विचार केलेला होता त्याच्यामध्ये प्रयोगकलांच्या बाबतीत त्यांची क्षणभंगुरता, की एक प्रयोग झाला आणि जर एकच प्रयोग झाला तो ज्याने पाहिला त्याने पाहिला नाही, त्यानं फक्त त्याची कथा म्हणजे काहीतरी आठवणी, काहीतरी कोणाचं तरी सांगणं एवढंच ऐकायला मिळणार किंवा फार तर फोटो बघायला मिळणार. पण मग त्याची विचक्षणा कशी करायची? कारण या 4ही प्रकारांनी तेंडुलकरांनी समीक्षेसमोर पण प्रश्न उभे केले की ऐतिहासिक नाटकाची समीक्षा म्हणजे कशी करायची. आणि त्याने स्वतः असं म्हटलं होतं की ही एक नृत्यसंगीतमय दंतकथा आहे. मग ऐतिहासिक नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन, नाटकाचा अनुभवाचा प्रेक्षकांनी लावलेला अर्थ, त्याला मिळालेल्या नंतरच्या प्रतिक्रिया, हे सगळंच मोठं विलक्षण होतं. आणि मला माझ्या अभ्यासासाठी सुद्धा ते महत्त्वाचं वाटलं होतं. कारण घाशीरामचा परिणाम एकेका पात्राने काय काम केलंय असा होतो का जे संबंध दृश्य काव्य ते रंगमंचावर उभं राहतं त्याचा होतो. आणि मग ते दृश्य काव्य आपल्याला काय सांगतं, शब्द आपल्याला काय सांगतात, आणि ते नटकर्म आपल्याला काय सांगतं, असं सगळं माझ्या मनामध्ये ते फेर धरायला लागलं. आणि माझ्या मनामध्ये जो एकंदरीतच समीक्षक लेखनाबाबत एक कसं म्हणायचं असमाधान होतं की नाटकाला झालेली माझी प्रतिक्रिया मी कुठच्या तरी सिद्धांताच्या चौकटीत बसून सांगणं म्हणजे समीक्षण का मला आलेल्या नाट्यानुभवाचं मी काय करते आणि ते मी इतरांच्या अनुभवाशी ताडून बघू शकेन का. कारण जर तसं मला ताडून बघता आलं नाही तर मी बोलण्याला काहीच अर्थ राहत नाही. ते तुझं मत आहे माझं मत असं नाही, मग नुसतंच भांडण. म्हणजे ह्याच्यातनं पण मला बाहेर पडायचं होतं. आणि म्हणूनच घाशीरामच्या भोवती जे घडलं त्या वादांमध्ये मला जायचं नव्हतं. संहिता काय आहे, त्याचं प्रयोगरूप कसं झालंय, त्याला प्रतिक्रिया कशा आल्या आहेत, आणि त्या संहितेची पार्श्वभूमी काय आहे, एवढेच मुद्दे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे होते. आणि म्हणजे ॲक्च्युली घाशीराम लिहिल्यानंतर ते प्रसिद्ध होईपर्यंत 10-12 वर्ष गेली. तर त्याच्यामध्ये सुद्धा असं झालं
की प्रकाशकांनी मला म्हटलं की तुम्ही हे लिहिलंय, चांगलं लिहिलंय, पण याच्यामध्ये वादांचं पण यायला पाहिजे. म्हटलं माझं पुस्तक लोकांनी वादांसाठी वाचावं असं मला वाटत नाही. नाटकाकडे गंभीरपणे पाहावं यासाठी मला लिहायचं आहे. आणि त्यामुळे मी काही नाहीतर एक याच्यामध्ये असा पण चॅप्टर घाला की घाशीराम वाद आणि वादळे. कारण तो वाद मूळ संस्थेत पण झाला, तो वाद परीक्षकांमध्ये पण झाला, तो वाद साक्षात प्रेक्षकांनी नाटक बंद पाडण्याच्या भूमिका घेण्यावरती पण झाला आणि त्याच्यावर बंदी आणावं इथपर्यंत ते सगळं झालं होतं. आणि या सगळ्याचं मूळ मला कुठेतरी असं वाटत होतं की नाट्यप्रयोग ही जर ललित कला असेल तर तिला येणाऱ्या प्रतिसादांमधला इथे कुठेतरी आपला सामाजिक समजुतीचाच घोटाळा आहे. आणि त्यासाठी मला हे लिहिण्याची जास्त निकड वाटायला लागली. आणि सगळं लिहिलं तेव्हा तर ते आणखीनच माझ्या लक्षात आलं की किती प्रकाराने तो त्रास होतो. तुम्ही घाशीरामचा पहिला प्रयोग पाहिला होता 16 डिसेंबर? 16 डिसेंबरचा नव्हता पाहिला मी, नंतरचा पाहिला. 16 डिसेंबरचा प्रयोग झाला तेव्हा माझा मुलगा फार लहान होता, मला ते गाठता आलं नव्हतं. पण ऐकलं अर्थातच, लगेचच ऐकलं. मग ते वाद पण झाले, मग संस्था पण फुटली, मग पुन्हा पण सुरू झालं. त्यावेळेचा मला वाटतं मी पहिला प्रयोग. आणि तुम्ही प्रयोग पाहिल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या मनात काय आलं, म्हणजे तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? माझी पहिली प्रतिक्रिया की हे असं मी अजूनपर्यंत रंगमंचावर काही कधी बघितलं नव्हतं. आणि मी कधी एरवी फार करून बॅक स्टेजला भेटायला ताबडतोबीने जात नाही, पण त्या दिवशी मी मुद्दाम जब्बारला जाऊन भेटले आणि जब्बारचं अभिनंदन केलं. कारण त्याचा जो माझ्यावर परिणाम झाला होता त्याला अर्थातच माझ्यावरती असलेले संस्कारही कारणीभूत होतेच. लोककलांचा वापर अनेक प्रकाराने होताना मी पाहिलेला होता, विशिष्ट संदेश देण्यासाठी केलेला मी पाहिलेला होता. पण याच्यामध्ये त्याच्या पलीकडे नेऊन प्रश्न विचारण्याची जी ताकद होती, अर्थात अनेक लोकांचा अनुभव असा झाला की आम्ही त्या रंजनातच इतके गुरफटलो की तो प्रश्न विचारायचा राहूनच गेलो. आता हा पुन्हा एक मताचा वागे विचार करायला आपण किती गंभीरपणे बसू त्याच्यावर पण ते अवलंबून असतं. PDA तर्फे घाशीराम कोतवालचे काही प्रयोग झाले आणि नंतर हे नाटक वादाच्या भोवऱ्यात सापडलं. आणि मग नंतर थिएटर अकॅडमी स्थापन झाली आणि त्यातर्फे घाशीराम कोतवालचे प्रयोग सुरू झाले आणि थिएटर अकॅडमीतर्फे झालेला प्रयोग तुम्ही पाहिलात. पण ह्या एकूणच कालावधीमध्ये म्हणजे वाद, त्याला भालबांनी दिलेलं उत्तर, त्यांचा प्रतिसाद, प्रतिक्रिया आणि टीएची स्थापना होणं, ह्या सगळ्या घटना तुम्हाला कळत गेल्या आणि तुमची त्यावरची प्रतिक्रिया काय होती? किंवा हे नाटक इतकं यशस्वी होईल अशी कल्पना नव्हती कोणाला. ते जे काही विलक्षण एक रसायन रंगभूमीवर अवतरलं त्याच्यामध्ये नाटक काही आवडलं नाही, पण प्रयोग म्हणजे 100% असं म्हणणारे लोक खूप होते की बाकी काय वाटेल ते असो, पण हे झालं नव्हतं. आणि पेपरामध्ये ज्या बातम्या येत होत्या आणि त्याच्यातले जो म्हणजे आता नेहमीच सार्वजनिक याच्यामध्ये माणसं खालच्या पातळीवर उतरली की काही बोलतात, तर तेंडुलकर किंवा जब्बार यांच्या जातीवरून आणि कोकणस्थ ब्राह्मणांवरून जेव्हा शेरेमारी झाली तेव्हा तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायचं पण सोडून दिलं. थिएटर अकॅडमी नव्याने सुरू झाली हे मला बरंच वाटलं, कारण संस्थेमध्ये वरिष्ठांची नाराजी पत्करून असं बंडखोर नाटक किती दिवस चालवणार. त्याच्यापेक्षा आता हे सगळे
त्याच विचाराचे लोक होते आणि स्वतंत्रपणे काम करू शकत होते. हा मला जास्त बरा पर्याय वाटला. कारण त्यावेळेला म्हणजे स्पर्धेचे परीक्षक, त्यांच्यामध्ये मतभेद, डॉक्टर लागू जे PDF मधले अगदी ज्येष्ठ होते, त्याने भालवांना जाहीरपणे विनंती केली होती की या मुलाचं कौतुक करा, त्याने जे केलंय ते विशेष केलेलं आहे म्हणून. आणि त्याचा कशाचाही उपयोग झाला नव्हता. बालवा अत्यंत स्पष्टपणे त्याच्या विरोधात होते. आणि नाटक जर बंद ठेवायचं नसेल तर स्वतंत्र संस्था काढण्यापलीकडे पर्यायच नव्हता. आणि मग ते प्रयोग मी पुष्कळ पाहिले. म्हणजे जेव्हा जेव्हा जशी जशी संधी मिळाली तसे ते पाहिले. पुढे 3 पैशाच्या तालमी सुरू झाल्यानंतर पण घाशीरामचे प्रयोग एकीकडे थोडे थोडे चालूच असायचे ना. लागूंनी लिहिलेल्या पत्राबद्दल काही आठवतंय? आठवतंय म्हणजे मुख्य असं आठवतंय की त्याने बालवांना विनंती केली होती की तुम्ही हे थांबवू नका. आणि त्याने मुलांचं यासाठी कौतुक केलं होतं की मराठी रंगभूमीवर अशा प्रकारचा रंगरेषांचा समन्वय आणि रंगकर्माचा इतका उत्तम आविष्कार झालेला नव्हता. आणि अशी एक नाट्यवस्तू आपल्या हातात आहे तर ती गमावू नये थोडक्यात. म्हणजे आता माझे शब्द चुकत असतील पण म्हणजे त्याने बारबार अगदी पायाला हात लावून विनंती करतो की हे थांबवू नका असं त्यांनी म्हटलं होतं. घाशीराम कोतवाल एक अभ्यास या तुमच्या पुस्तकात तुम्ही संदर्भ, पाठ्य, प्रयोगरचना आणि प्रतिक्रिया अशा 4 भागात आणि ह्या अनुषंगाने नाटकाचं विश्लेषण केलंय. तर ज्या काही निगेटिव्ह प्रतिक्रिया येत होत्या त्या पाठ्य आणि प्रयोग रचनेतल्या कोणत्या भागामुळे असाव्यात असं वाटतं, किंवा कोणत्या भागावर लक्ष न गेल्यामुळे असाव्यात असं? मला असं वाटतं की त्या प्रतिक्रियांच्या बाबतीत नाना फडणवीस ब्राह्मण आहे, तेंडुलकर सारस्वत आहेत, जब्बार मुसलमान आहे, असल्या खुळचट गोष्टींचाच भरणा जास्त होता. म्हणजे मला त्या इतक्या कशा म्हणायच्या क्षुद्र वाटत होत्या की त्याच्याकडे लक्ष द्यावं असं तर मला कधीच वाटलं नाही की त्यांचा पण विचार केला पाहिजे असं मला वाटत नाही. पण हे का झालं याचा मात्र विचार माझ्या मनात जरूर आला की याची जबाबदारी जे रंगमंचावर सादर होतं त्याच्याकडे जाते का प्रेक्षकाकडे जाते, हा नाटकाच्या कलानुभवामधला एक प्रश्न झाला. म्हणून मी तो प्रतिक्रियांचा भाग घेतला की नाटक बघितल्यानंतर माझी प्रतिक्रिया होते म्हणजे काय होतं, आपण समरसून जातो म्हणजे काय होतं. एखादं पात्र मला माझंच आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा मी काय करत असते, हा म्हणजे एका अर्थाने कलेच्या मानसशास्त्राविषयी माझं जे डोक्यात चालायचं त्याच्याशी पण तो निगडीत होता. पण ज्या तऱ्हेचा संताप नानाविषयी किंवा नाना फडणवीसांविषयी तुम्ही असं कसं म्हणू शकता वगैरे, तर त्याने असं कसं काही म्हटलेलं नव्हतं. म्हणजे तसं जर बघायला गेलं की नाटकामध्ये नाना फडणवीसाविषयी काही म्हटलंय का तर नाही आहे. नानाच्या वागण्याचं जे सूत्र आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं ते सूत्र हिकमती राजकारण्याचं आहे हे लक्षात न घेता नाना फडणवीस मग ब्राह्मण असं जे सुरू झालं त्याच्यातून माझ्या असं लक्षात आलं की एकूणच कुठच्याही ललित कृतीमध्ये जे
पात्र निर्माण केलेलं असतं, त्याच्या अस्तित्वाचं स्वरूप आणि आपण त्याला दिलेल्या प्रतिक्रियेचं स्वरूप. आपण जेव्हा एखाद्या माणसाला जशी प्रतिक्रिया देतो तशी त्या पात्राला द्यायला लागतो, तेव्हा आपण एक गफलत करत असतो. घाशीराम मधल्या नानावर चिडणं हे परीक्षक म्हणून मी ते पात्र हे विसरल्याचं लक्षण आहे. कारण प्रेक्षक म्हणून मला काय करायचं आहे, तर हा नाना करतोय तरी काय काय त्याच्या वागण्यातून रेषा निघतीये आणि व्यक्त काय होत आहे त्याच्यातनं. हे व्यक्त काय होत आहे याच्याकडे कोणाचं लक्षच गेलं नाही. कारण एका अर्थाने आम्ही राज्य घेतले ते मराठ्यांकडून असा जो ग्रँडॉफचा मोठा सगळीकडे उल्लेख असतो, तर हे मानाचं आहे का अपमानाचं आहे हा प्रश्न आपण विचारला का नाही. पेशवाईचं कौतुक करण्याच्या नादामध्ये किंवा नाना फडणवीसांच्या अक्कलहुशारीचं कौतुक करण्याच्या नादामध्ये इंग्रजाची चाल तुम्हाला कळली नाही. हा इतिहासाचा बोध तुम्ही घेणार का नाही. कारण तोच बोध त्या काळातही जागतिक राजकारणात आपण घेतोय का नाही हा प्रश्न होता. आणि मला स्वतःला असं वाटतं की रंगमंचावरचं नाटक हे एक प्रतिमा असतं. आणि प्रतिमा असतं याचा अर्थ काय, तर ते वास्तवाच्या दगडधोंड्याचं विश्व असं मी नेहमी त्याला म्हणते की ते दगडधोंड्याच्या विश्वातून ते 4 आंगळ वर उचललेलं असतं. जसं आर.के. लक्ष्मण जेव्हा त्याचा सामान्य माणूस काढतो किंवा तेव्हा मोरारजी देसाई काढतो किंवा नेहरू काढतो किंवा इंदिराजी काढतो, तेव्हा त्याने काढलेल्या रेषा तेवढ्याच फक्त त्यांच्या आकृतीमध्ये होत्या असं नाही आहे. पण ज्या रेषांनी काही व्यक्त होईल त्याच रेषा तो काढतो. हा मुद्दा तर लोकांच्या परीच गेला. मजा आली ती नाच गाण्याची आली असं मग शेवटी राहिलं त्याचं. कारण संगीताचा या नाटकामधला वाटा खूप मोठा आहे. आणि त्या शब्दांमधून किंवा नानाच्या काव्यबाजपणाला पुन्हा लोककलेच्या धाटणीने विनोदाचा विषय बनवणं म्हणजे तेंडुलकरांच्या करामतीमधला तो एक फार मोठा भाग आहे की एरवी राजकारण्यांच्या असल्या चाली या फार तिखट असतात, त्या दंश करणाऱ्या असतात. परंतु इथे ते सगळं वळवलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे ब्राह्मणी वर्तणुकीचे सुद्धा अगदी सुरुवातीचे ते जे 3 संवाद आहेत की ते सगळेजण बावनकुळेकडे चालले आहेत. हे तिन्ही प्रकार जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये समाजाचं चित्र उभं करण्यासाठीचे संवाद, मग ते कोणाच्या मध्ये होतात, तर हा सोंगाड्याच्या ऐवजी इथे परिपार्श्वक आणि एक ब्राह्मण. मग त्याची धाटणी कशी आहे, तर ती पुन्हा एखाद्या उखाण्यासारखी आहे. आणि या तऱ्हेच्या करामतीमधून जे चित्र उभं राहतं ते या ब्राह्मणाचं त्या ब्राह्मणाचं नाही आहे, ते एकूण ब्राह्मण समाजामधल्या मनोवृत्तीचं आहे. या मनोवृत्तीविषयी काहीतरी म्हटलं जात आहे, त्याची एक प्रतिमा आपण पाहतोय. याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही, म्हणजे कोणी पोचलंच नाही. आणि पुष्कळ वेळेला असं व्हायचं ना की राम रानडे काय छान काम करतो, चंदू काय पक्क एक्सप्रेसिव्ह गातो, किंवा रवींद्र साठे रागदारीची ती ठुमरी केवढी छान म्हणतो, ह्याच्यातच ते हे झालं. म्हणजे 3 का परिपार्श्वक म्हणजे आणि सोंगड्याऐवजी परिपार्श्वक का, हे सुद्धा म्हणजे त्याची जी एक जोडणी आहे की जे लोकपातळीवरचं आहे ते
विदग्ध पातळीवर आणणं, यासाठी तेंडुलकरांनी जी करामत केली त्याच्याकडे लोकांनी पाहिलं नाही. आणि 52 खणीचं सारखं पालुपद केलंय, तर 52 खणीचं पालुपद हे सुद्धा शेवटी फक्त घरी राहिलेल्या ब्राह्मणीचा तो मुद्दा राहत नाही. नवरा जुनी लहान, नवरा जुनी लहान, हाय माझ्या नानाचं लगीन, माझ्या नानाचं लगीन, याच्या नानाचं लगीन, याच्या नानाचं लगीन.